बाबासाहेबांचा जयंती उत्सव खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्या ठिकाणी जाऊन करावा लागतो। आम्ही जाऊन आलो, रात्री 12 वाजले, तिथे सत्यक्रिया करून आलो। सत्यक्रिया धम्मामध्ये, जीवनामध्ये सत्यक्रियेला महत्व असतं। बाबासाहेब आंबेडकरांना आपण बोधिसत्व असं म्हणतो। बोधिसत्व म्हणजे भावी बुद्ध, भविष्यातले बुद्ध। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध होतील तेव्हा हे बुद्धासारखेच दिसतील। जसे बुद्धांच्या अंगावर 32 लक्षणं, 80 अनुलक्षणं आहेत, अशी अनुलक्षणं त्यांच्या शरीरावर प्रकट होतील। बाबासाहेब तर मरण पावले, आता पुन्हा कसा जन्म घेणार आहेत? पुन्हा कसा जन्म घेणार आहेत? आपल्या पुढे प्रश्न पडतो। म्हणजे पुन्हा जन्म होऊ शकतो का? तो पुन्हा जन्म होऊ शकत नाही। म्हणजे आता मी आहे, मी मेल्यावर तुम्ही मला जाळून टाकाल नाही तर गाडून टाकाल। हे शरीर ज्या अग्नी, वायू, जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं आहे, जाळल्यानंतर किंवा गाडल्यानंतर वेगवेगळ्या धातू आपल्या धातूंमध्ये विलीनीकरण होऊन जातं। माझ्या मनाला तुम्ही थोडं जाळता, आणि मन भौतिक नाहीये, मन अभौतिक म्हटलं जातं। जे डोळ्याने आपल्याला दिसत नाही पण मनाचं अस्तित्व आहे। मी मेल्यानंतर मनाला थोडं माझ्या जाळणार आहात। मन अगोदरच निसटून जात। या शरीराला हे मन कायमचं निसटून गेलं, सोडून जाणं, याचाच अर्थ मृत्यू होय। मरण आल्यानंतर, मृत्यू आल्यानंतर आपल्याला जाळून टाकलं जातं किंवा गाडून टाकलं जातं। जाळूनही टाकल्यावर किंवा गाडूनही टाकल्यावर ही जी एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ती नष्ट होत नाही। विज्ञान युगात जगतो आहोत। अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचा शास्त्रज्ञ, ज्यांनी युरेनियम धातूंपासून अणुबॉम्ब बनवला, हिरोशिमा आणि नागासाकी शहरावर ते अणुबॉम्ब फेकले 45 ला। युद्धामध्ये नागासाकी आणि हिरोशिमा नगरी जळून खाक झाल्या। तिथे आता कचरा देखील उगवत नाही, एवढं विष त्या जमिनीत पसरलं। आता जाऊन आलोय मागच्या वर्षी जपानला। ते हिरोशिमा आणि नागासाकी नगरी एवढी सजली आहे, वाटत नाही आपल्याला हे जळली असेल म्हणून। तसं जपान म्हटलं तर पृथ्वीवरचा स्वर्गच होय। स्वर्गात कसं माणसं राहतात, 120, 30, 35 वयाची माणसं बिना काठी घेतात, तुरतुर तुरतुर चालत राहतात। म्हणजे जपानातल्या लोकांचं आयुष्य सगळ्यात मोठं आहे। सुरेश साहेब म्हणते जी ते जपानचे आहेत की ना, अजूनही म्हातारा झाला ना, वयस्कर झाला, त्या देशातल्या लोकांचं आयुष्य जास्त असतं तुलनेमध्ये। कारण काय? ते लोक भात मच्छी खातात म्हणून तर नाही। आपलं आयुष्य आपल्या कुशल कर्मावर निर्धारित होतं। ज्या दिवशी आपलं आयुष्य संपतं त्या दिवशी आपल्याला मृत्यू येतो। कोणी असू दे, मनुष्य प्राणी असू दे की मनुष्यतर प्राणी असू दे,
कोणाकोणाला तर गर्भाशयातच मरण येतं, गर्भाच्या बाहेर येत नाही. ज्यांचं जगण्याचं पुण्य ज्या क्षणाला संपलं त्या क्षणाला मृत्यू ओढवतो. म्हणून कोणी कोणी गर्भाशयातच मरतात, कोणी गर्भाच्या बाहेर आल्यानंतर लहानपणी मरतात, लहानपणी मरतात. कोणी तारुण्यात कोणाला मरण येतं, कोणी म्हातारे होतात, म्हातारपणात मरण येतं. पण मरण कोणालाही चुकत नाही. पण जपानच्या लोकांची आयुष्य, जपानच्या लोकांचं आयुष्य खूप मोठं आहे. त्यांनी कोणतं पुण्य कर्म केलं असेल की ते एवढे जगत आहेत. म्हातारपण आलं आणि माणूस मरण पावला तर त्याला जास्त लोक काळजी करत नाही. झाला होता म्हातारा म्हणतात, त्याला आयुक्षय म्हणतात. आयुष्यांचा आता खात्मा झाला असतो, म्हणजे म्हातारपण आलेलं असतं. कधी नाही कधी वाळलं पण पडणार आहे. कोण जिवंत राहण्यासाठी आलं, सगळ्यांनाच मरण येणार आहे. पण कोणत्या तरी दिवशी मरण येतं. हे मरण कसं येतं पहा ना, कोणाकोणाचा मृत्यू कसा कसा होतो. राज्यकर्त्या लोकांमध्ये बघूया, ज्यांचा जयंती उत्सव सम्राट अशोक, देवानंग पियदसी सम्राट अशोक, त्यांनी काय साधारण सुधारण काम केलं होतं. त्यांनी स्वतःच्या मुलाला, मुलीला, जावयाला, नातवाला, मुलीचं नाव संघमित्रा, मुलाचं नाव महेंद्र, जावयाचं नाव अग्निब्रह्मा, संघमित्राच्या मुलाचं नाव सुमन. हे चौघचे चौघही मुलगा, जावई, नातू आणि मुलगी, चौघांनाही सम्राट अशोकाने लंकेला पाठवलं. सारी लंका बुद्धमय झाली. आजही बुद्धमय आहे. एवढं मोठं चांगलं काम केलं. वेगवेगळ्या अर्हत भिक्षूंना वेगवेगळ्या देशात पाठवलं. सद्धम्माचा प्रचार करण्यामध्ये मोठा त्याग त्यांचा दिसतो. तरीही मात्र ज्यावेळेला कलिंगची लढाई झाली, आपतेष्टांना कितीतरी लोकांना कापून टाकलं, चराचर कापून टाकलं. युद्धामध्ये नातं गोत, मुलगा आहे की कोण आहे काही. आणि या तलवारीच्या युद्धांमध्ये अनेक आपतेष्टांना त्यांनी कापून काढले. रक्ताचे लोट वाहिले असं म्हणतात. त्या युद्धांचं वर्णन करणारी अनेक पुस्तकं बाजारात आहेत. ज्यामुळं त्यांनी हा जम्बूद्वीप, हे प्राचीन या देशाचं नाव, आज तो इराण, इराकचा हा परिसर, म्यानमारचा परिसर, हा सगळा परिसर, एवढा जम्बूद्वीपाचा मोठा नकाशा पहिल्यांदा राज्य कारभार करताना इतिहासामध्ये सगळ्यात मोठा नकाशा, सगळ्यात जास्त साम्राज्य विस्तार कुणी केला असेल त्या सम्राटाचं नाव आहे अशोक, सम्राट अशोक. एवढा मोठा नकाशा. भारत ज्याला म्हणतो आधुनिक भारत, तो तेवढाच भारत नव्हता. त्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराकचा हा सगळा परिसर, ज्यात हा म्यानमारचा हा भाग, लाओसचा भाग, अजूनही तो जम्बूद्वीपाचाच भाग म्हणून समजला जायचा. जम्बू म्हणजे जांभळाचं झाड. जांभळाच्या झाडात अनेक बोधिसत्वांनी बुद्धत्व प्राप्त केले, म्हणून घरोघरी जांभळाचे झाड राहत होते. तुम्हाला माहिती ना भिशीचं जांभूळ किती प्रसिद्ध होतं. शनिवार बाजार आला रे आला, हे एवढे मोठे टोलटोल राहून. नवखंड
7 काशी आणि 9 भिशी अशी म्हण आहे, अजून संपली नाही. 7 काशी आणि 9 भिशी, म्हणजे काशीपेक्षा भिशी मोठी होती. मोठी बाजारपेठ. चिमूर हे नाव आहे ना, चिमूर ही एक जात आहे, एका जातीचं नाव आहे, जी प्रामुख्यानं हे दाबण्यानं गोणे कपडे विणणारी जमात होती. अजूनही ज्या 16 मोठे मोठे जनपद होते त्या काळात, प्राचीन काळात 16, आणि हे 16 जनपद यापैकी एक चेदी राष्ट्र, चेदी, जिथे चैत्यांचा भरणा अधिक आहे, याला वेदब्ध असं म्हटलं जाईल. वेदब्ध गर्भ, ज्या गब्ब म्हणजे जिथे धातूंची पूजा होते, अशा महास्तूपांची प्रचंड संख्या, ज्या चैत्यांचा भरणा जिकडे जास्त आहे, म्हणून चेदी राष्ट्र असं म्हणायचं. चैत्यांचं राष्ट्र, चेदी राष्ट्र. वेदब्ध, विदर्भ, विदर्भ. या विदर्भाची ही प्राचीन मंदिरं, जुने राक्षसानं बांधलेले जे म्हणतात, ते सगळे मंदिरात परावर्तित झाले. असं झालं, घडलं. जिथे जिथे ज्या ज्या वास्तू बांधल्या गेल्या, त्या सगळ्या वास्तू बांधण्याची कला त्या कालखंडामध्ये किती होती, म्हणजे समाजातले उत्पादन साधन त्यावेळेला काय काय होते, उत्पादन साधनांचे संबंध कसे होते, उत्पादन साधनांच्या आधारावर वर्णवे युरोप आणि एशियाच्या बाउंड्रीवर राहणारे लांब लांब सडक, लांब नाकाचे, गोरे गोमटे, गिजऱ्या डोळ्याचे लोक, ते स्वतःला आर्य म्हणून संबोधून घेत असत. पण मूळ आर्य शब्द हा पाली शब्द आहे. आर्य शब्द हा पाली शब्द आहे, पाली भाषेतला शब्द आहे. त्यावेळेला जी साधनं सापडतात, मोहेंजोदडो आणि हरप्पा, ह्या ज्या प्राचीन संस्कृती आहेत की नाही, सिद्धार्थ गौतमाच्याही अगोदरच्या जीवनातला काळखंड आहे. आपल्याला ब्राह्मणवाद्यांनी सांगितलं की हे आमच्या वैदिक संस्कृतीची जी देण आहे, खोट आहे. तिथे जी भाषा मिळते ना, गोंडी भाषेचं वैभव हे मूळ पाली प्राकृत भाषा आहे. तुम्ही आम्ही सगळे विसरलो ही गोष्ट वेगळी आहे. खरंच या जम्बूद्वीपाचं नाव प्राचीन काळात गोंडवाना होतं. हे इतिहासाच्या साधनावरून आपल्याला मिळतं. म्हणजे सगळे लोक गोंड गोंड होतो आम्ही, गोंड. गो म्हणजे पृथ्वी, भूमी, जमीन, मेदिनी. अंड म्हणजे पुत्र, भूमिपुत्र. म्हणून सगळेच लोक, या देशातले लोक, आपण सगळे भूमिपुत्र म्हणून घ्यायचो. भूमिपुत्रांची ही सगळी, हा भूमिपुत्रांची ही मातृभूमी. तर गोंडवाना जी अक्षर आहेत, जी प्राचीन काळातली पाली प्राकृतचं हे मूळ वैभव होतं, गोंडी भाषा. पाली प्राकृत 52 प्रकारच्या लोकभाषा त्या प्राचीन काळात मिळतात. 52, 1-2 नाही, 52 प्रकारच्या लोकभाषा. दर 12 कोसावर एक थोडं थोडं बदलते ना भाषा. भाषेतले सूर, भाषेतले वर्ण, भाषेतलं उच्चारण बिघडत. सिद्धार्थ गौतम काही नव्हते, पण येच बुद्धा अतीताच, येच बुद्धा अनागता, पच्चुपन्ना चये बुद्धा अहं वंदामी शब्दा. म्हणजे भूतकाळातले, वर्तमान काळातले आणि भविष्य काळातले या सगळ्याच बुद्धांना वंदन करतो आपण. आपल्याला काय माहिती की सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले, त्याच्या पूर्वीही बुद्ध झाले असतील. आपल्याला या गोष्टीवर विश्वास नाहीये. पण हे जे मोहेंजोदडो आणि हरप्पा मधलं जे वैभव, टिले म्हणतात ना, टिले. आम्ही प्रत्यक्ष जाऊन आलो, प्रत्यक्ष पाहून आलो. हे टिले म्हणजे स्तूप आहेत, सिद्धार्थ गौतमाच्या अगोदरच्या काळातले. त्यात कोणागमन, ककुसंड आणि काश्यप बुद्धांचे स्तूप दिसतात. ते
बरं त्यामध्ये 7/12 भिक्षूंच्या 7/12च्या कुटीचं प्रमाण असतं आणि त्या 7/12च्या कुट्या लहान लहान भिक्षूंच्या विहिरी ते मिळाल्या सगळ्या. ती मोठी मोठी नगर, मोठी निगम नगर होते आणि ते या प्राचीन बुद्धांच्या कालखंडातलं ते नाव अर्हत महादेव म्हणत होते ना लोक. माउंद्या बिउंद्या करत होते तुम्ही. आमची माय देखील घेऊन गेली होती म्हणे महादेवाला तिकडून आल्यावर पटकन मेली म्हणतात. महादेवाला अर्हत महादेवाला जाऊन आलो, पाहून आलो. तिथे ज्या पचमढी म्हणतात ना, पचमढी, बिहारची राजधानी पाटणा. तुम्ही त्या राजधानी तिथे अशोकाराम, तिथे ज्या दगडावर जे शिलालेख लिहिलेले आहेत तिथे जाऊन वाचा. तिसऱ्या संगायनानंतर तिथे काय लिहिलंय? तिसऱ्या संगायनानंतर महादेव नावाच्या अर्हत भिक्षूला महिषा मंडलाकडे पाठवलं. त्यांच्या उपस्थितीत त्या 5 लेण्या बांधल्या. महादेव नावाचा अर्हत स्थवीर होता. त्याचं ओरिजिनल चित्र आमच्याकडे आहे. यावर्षीच महादेवाला पदयात्रा घेऊन गेलो असतो. ओरिजिनल चित्र महादेव नावाचा अर्हत भिक्षू यांच्याकडूनच सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र त्याची प्रवज्जा झाली. आणि हा स्थवीर अर्हत भिक्षू पुढे तर ब्राह्मणवाद्यांनी त्यांना विकृत रूप दिलं. जिथे जिथे ज्या लिंटपिंड दिसतात ना ते स्तूप आहेत. स्तूपांमधल्या या भगवान बुद्धांच्या मूर्त्या राहायच्या. स्तूपांचा आकार असायचा तसा. पुढे पुढे त्या भगवान बुद्धांच्या मूर्त्या तिथून काढून पुसून कुरतडून काढून टाकल्या गेल्या आणि पुढे ते लिंपिंड चिकणे बनवले गेले. म्हणजे त्या लिंपिंडीचा आकार पुढे पुढे त्याचं विकृतीकरण केलं गेलं.